नमस्कार मंडळी. सुरुवातीला एक प्रामाणिक गोष्ट सांगतो. घर बिघडत नाही एका दिवसात. ते बिघडतं छोट्या छोट्या गोष्टींमुळे, ज्या आपण लक्षात घेत नाही. या व्हिडिओमधील पुढचे काही पॉईंट्स कदाचित तुम्हाला थोडं अस्वस्थ करतील, पण शेवटचा पॉईंट तुम्हाला स्वतःचं रिफ्लेक्शन म्हणजेच आरसा दाखवेल. तुम्हाला तुमचे घर, तुमचे लोक, तुमची शांतता खरंच महत्त्वाची आहे. आणि ही गोष्ट फक्त स्त्रियांची नाही, आणि नाही ती फक्त पुरुषांवर ढकलता येणार. स्त्रिया घर सांभाळताना आपलं मन कितीदा दाबून ठेवतात, पण याची दखल कोणी घेत नाही. म्हणून हा व्हिडिओ त्या प्रत्येकांसाठी जो आपल्या घराचं सुख टिकवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून व्हिडिओमध्ये थांबवू नका. आज तुम्ही स्वतःबद्दल काहीतरी महत्त्वाचं जाणून घेणार आहात. आणि या चालू असलेल्या सुखी संसारात स्त्रिया ज्या चुका करतात त्यामधला पॉईंट नंबर 1, राग मनात साठवून ठेवणे. स्त्रीचं मन समुद्रासारखं असतं, खोल, शांत आणि भावना भरपूर. पण बहुतेक स्त्रिया एक मोठी चूक करतात. त्या मनातलं दुःख, नाराजी, त्रास दाबून ठेवतात. सांगितलं तर भांडण होईल, तो समजणार नाही, घर बिघडेल असं वाटून त्या शांत राहतात. पण शांत राहणं आणि मनात साठवून ठेवणं यात जमीन आसमानचा फरक आहे. मनातल्या भावना वाहत नाहीत तेव्हा त्या रागात बनतात. राग चिडचिड बनतो आणि चिडचिड थकवा बनते, आणि मग तो वातावरणात पसरतो, नजरेतून, शब्दातून आणि वागण्यातून. कधी नवऱ्याला कळत नाही काय झालं, कधी मुलांना जाणवतं की आई शांत नाही, कधी कुटुंबातील लोक टाळू लागतात. आपली भावना बोलून सांगणं म्हणजे जिंकणं हरणं नाही, ते म्हणजे नातं सांभाळणं. एक शांत संवाद, एक साधं मला वाईट वाटलं घरातील तणाव 50% कमी करतो. पॉईंट नंबर 2, स्वतःला शेवटच्या क्रमांकावर ठेवणे. खूप स्त्रिया स्वतःलाच सर्वात कमी महत्त्व देतात. त्यांचा दिवस घरातील सुरू होतो आणि घरातच संपतो. ती स्वतःचा चहा थंड पिते, जेवण उशिरा करते, आराम कधीच करत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिचं मन तिला कुठेच मिळत नाही. हे सगळं करताना त्या विसरतात की घर चालतं त्यांच्या एनर्जीवर. एक थकलेली स्त्री घराला दर्जा देऊ शकत नाही. जेव्हा ती स्वतःला शेवटच्या क्रमांकावर ठेवते तेव्हा तिचं मानसिक अवस्था कोसळते, आणि तिचं मन कोसळलं की घरातील वातावरणही हळूहळू कोसळायला लागतं. स्वतःकडे लक्ष देणं हा स्वार्थ नाही, तो घराचा हेल्थ आहे. दररोज 20-30 मिनटं स्वतःसाठी, एक चालणे, एक आवडतं गाणं, एक कप चहा, शांतपणे, किंवा फक्त 10 मिनिटे डोळे मिटून श्वास ऐकणे. घर मजबूत ठेवायचं असेल तर स्त्रीने स्वतःला मजबूत ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, पॉईंट नंबर 3, इतरांशी सतत तुलना करणे. आजच्या काळात तुलना हे जवळपास सर्व घराचं दुःख आहे. तिचा नवरा असं करतो, तिचं घर इतकं सुंदर आहे, तिच्या मुलांनी हे मिळवलं, ती इतकी सजते, ती असा स्वभाव आहे. ही तुलना सुरुवातीला छोटी वाटते, पण हळूहळू ती घराचं समाधान खाऊन टाकते. तुलनेतून मनात एक विचार वाढतो, मी कमी आहे किंवा माझं घर कमी आहे. ज्या घरात तुलना येते तिथे असंतोष वाढतो, नातेसंबंध तणावात जातात, आणि सर्वात महत्त्वाचं, कुटुंबात कधीच पुरेसं वाटत नाही. दुसऱ्यांचं आयुष्य दिसतं तसं परफेक्ट नसतं, आपल्याला ते फक्त बाहेरून दिसतं. तुलना कधीच आनंद देत नाही, समाधान देतं आयुष्य स्वतःचं स्वीकारणं. जेव्हा स्त्री तुलना सोडते तेव्हा ती स्वतःच खुश राहू लागते, आणि स्त्री खुश म्हणजे घर खुश. मित्रांनो, पॉईंट नंबर 4, छोटी गोष्ट मोठी बनवणे. प्रत्येक घरात लहान चुका होतात, पण काही स्त्रिया त्या छोटी गोष्ट मनावर घेऊन फार मोठा ताण तयार करतात. उशी हलवली, कप तिथे ठेवला नाही, काम विसरलं, मुलाने ऐकलं नाही, ही मोठी कारणं नाहीत, पण त्यावरून तयार झालेला राग मात्र घराचं वातावरण खराब करतो. लहान गोष्टीवर मोठी प्रतिक्रिया देणं म्हणजे दररोज घरातील शांततेला धक्का देणं. कारण राग हा तात्पुरता असतो. एक व्यक्तीचा राग संपूर्ण घरात पसरतो. काही गोष्टी सोडून देणं ही कला आहे. घराला मोठा समस्या नाही तोडत, पण लहान लहान तक्रारी, अपमान, चुकीचे शब्द हेच घराची शांती हळूहळू कमी करतात. स्वतःला विचारा, ही गोष्ट खरंच एवढी मोठी आहे का?
बहुतेक वेळा उत्तर नाही येतं आणि तेव्हाच घरात शांतता टिकते. मंडळींनो, पॉईंट नंबर 5, अप्रिशिएशन म्हणजेच कौतुक न देणे किंवा स्वीकारू न शकणे. कौतुक हा शब्द साधा आहे, पण त्याची ताकद प्रचंड आहे. स्त्रिया घरांसाठी इतकं काही करतात, पण स्वतःचं कौतुक त्या दुर्लक्षित करतात. त्या समजतात हे माझं कामच आहे, यात कौतुकाचं काय, मला सवय नाही. आणि पुरुष वर्गही त्यांचं या बाबतीत कौतुक करत नाही. पण कौतुक घरात पॉझिटिव्हिटी पसरवतो. कौतुक नात्यात प्रेम वाढवतं. कौतुक व्यक्तीला जिवंतपणे महत्त्व जाणून देतो. ज्या स्त्रीला कौतुकाची सवय असते तिचं मन खुलतं. ज्या स्त्रीला कौतुक मिळत नाही तिच्या मनात रिकामेपणा वाढतो. आणि महत्त्वाचं म्हणजे स्त्रीने स्वतःचं कौतुक स्वीकारायला शिकलं पाहिजे. हो, मी चांगली करते. हो, मी प्रयत्न करते. हो, मी महत्त्वाची आहे. हे शब्द स्वतःलाच सांगणं फार गरजेचं आहे. घर तिथेच आनंदी राहतं जिथे अप्रिशिएशन असतं. ही 5 चुका दिसायला छोटी आहेत, पण त्यांचा परिणाम मात्र खूप मोठा आहे. आणि या 5ही गोष्टींमुळे पुरुषांनी सुद्धा त्यांना समजून घ्यायला हवा. त्यांच्या वेळेवर कौतुक करायला हवं. त्यांना वेळेवर समजायला हवं. पण पुरुषसुद्धा यामध्ये चुका करतात आणि घरातील स्त्री एकटी पडून जाते. पण पुरुषांनासुद्धा एक गोष्ट समजायला हवी, स्त्रीचं मन शांत असेल तरच घर शांत राहतं. आणि प्रेमाने बोलली तर घरात ऊब असते. ती आनंदी असेल तरच घर उजळतं. घरात सुख बाहेरून येत नाही, ते येतं घरातील स्त्रीच्या मनातून. म्हणून स्त्रियांनी स्वतःचं मन सांभाळा, स्वतःला वेळ द्या आणि घराला तो प्रेमाचा टोन द्या जो फक्त तुम्हीच देऊ शकता. तर मंडळींनो, व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मंडळींनो, फक्त 30 दिवसांसाठी सुखाचे घर या चॅनलला सबस्क्राईब करून बघा. तुमचं जीवन नक्कीच सोपं होऊन जाईल. आणि जर तुम्हाला फायदा झाला नाही तर तुम्ही अनसबस्क्राईब करू शकता. पण चालू आयुष्यातील समस्या सोडवून जीवन सोपी बनवायचं माझं नेहमीच प्रयत्न राहील. प्लीज सबस्क्राईब. धन्यवाद.